निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन। शृणुदेवि प्रवक्ष्यामि कुञ्जिका स्तोत्रमुत्तमं येन मन्त्रप्रभावेण चण्डी जापशुभो भवेत्। न कवचं नार्गला स्तोत्रं कीलकं न रहस्यकम्। ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ॐ ग्लौं ॐ क्लीं जुं सः ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल। ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा। मी हे सगळं वन फिरून आले। विविध वनस्पती, वृक्ष, पक्षी, हे सगळं किती मोठं धन आहे। देवी, या जीवसृष्टीची एक शृंखला आहे। निसर्गतः त्यात जन्म, जीवन आणि मृत्यू हे चक्र सुरू आहे। हे असेच राहावे। मनुष्याला स्वतःच्या आत सोडून सगळीकडे पोचायचे आहे। तो हळूहळू या वनात प्रवेश करणार आणि वृक्ष नष्ट करणार। पण हे थांबवता येणार नाही का? अनेक संत विभूती जन्म घेऊन सांगतील, परंतु मनुष्याचा लोभ आडवा येईल। आपण श्री दत्तात्रय नाथ हे वनात राहण्यामागे खूप मोठा विचार आहे, पण तो आचरणात आणणे अवघड। गोरक्षही असाच वनातूनच यात्रा करतो आहे आणि त्याला हे मच्छिंद्रने शिकवले आहे। देवी, योग्य वेळी आलात। राज्यात घोषणा द्या की स्त्री राज्यात एक राजपुत्र जन्माला येणार आहे। देवी, पण आपण असा निर्णय घेतला होता की काही दिवस हे गुपित ठेवायचं आहे। हो, बरोबर आहे, परंतु श्रीनाथ आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही। देवी, भानामती किंवा अशा स्त्रियांना हे ऐकून आनंद होणार नाही। ठाऊक आहे मला, राज्य म्हटलं की सगळेच आपल्या बाजूने बोलतील असे नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। राज्यात सगळीकडे गोडधोड वाटा। हत्तीवरून सगळीकडे घोषणा द्या, सगळ्यांना कळू दे की स्त्री राज्याच्या गादीवर बसण्यास एक राजपुत्र येणार आहे। आपण सांगतात तसेच होईल। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या विरोधकांवरती लक्ष ठेवा।
ती भानामती असेल, तिची सखी असेल, हे योग्य संधीची वाट पाहत आहे. त्यांनी आपल्या विरोधात पहिले पाऊल टाकण्याआधी आपण त्यांचा पराभव करू शकलो पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर श्रीनाथांचे शिष्य कुठे आहेत, ते काय काय करतायत याविषयी मला वेळोवेळी सूचना मिळायला हव्यात. जशी आज्ञा देवी. थांबा. श्रीनाथांना आपल्या गुप्त कार्याबद्दल समजले आहे, त्यामुळे त्यांनी चुकून तुम्हाला काही विचारले तर घाबरण्याचे काही कारण नाही. अशा वेळी तुम्ही माझे नाव सांगू शकता. माझी आज्ञा आहे म्हणून हे काम करणे भाग आहे असे त्यावेळी सांगू शकता. कनंबा आली आहे बाहेर. येऊ देऊ का तिला आता? अगं तिला कशाला बाहेर थांबवली आहे? बरं बरं, थांब, मी आलेच. आत्ताच्या घडीला कनव्वाच आपल्या कामाला येणार आहे. मला असं बाहेर उभं ठेवणार असाल तर पुन्हा येणार नाही मी. अगं हा सगळं काय करते आहे? आणि तुला कधी अडवलं आहे का? ये बस. नाही नाही, मी बसणार नाही. मला राजवाड्यात जायचंय. अगं नंतरच्याला काही सांगितलंच नाहीस की देवींचं काय झालं काय नाही ते? अगं काय सांगू तुला, आता पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नाही. म्हणजे तिला माझा संशय आलाय की मी तुला भेटते म्हणून. ती दुर्गाच असेल ना व? ही अशी समधी माहिती काढायची कामं तिलाच दिली आहेत. मागच्या वेळी तुला सांगितलं होतं तसं औषध दिलंस का देवीने? देवींना औषध दिलं, पण देवीने औषध घेतलं नाही किंवा त्यांना ते औषध कुणी घेऊ दिलं नाही. म्हणजे खरंच आहे, त्यासनी काहीतरी समजलं आहे. बरं मग असं असताना कशाला आलीस तू इकडं? मागावर असणार कोणीतरी. आता समजलं का मी का थांबवून ठेवलं होतं बाहेर ते? तर मी जाऊ? हा ग नाही ग, थांब बस ये इकडे. आणि काय घाई आहे? आणि कोणी बघितलं तर बघू दे. आपण नाथसनी सांगू. नर हर हो मच्छिंद्रना, शिव हर हो देवा मच्छिंद्रना, देवा मच्छिंद्रना गुरुवर.
गहिनी, कुठे चालला आहेस? बाहेर जाऊन येतो. गहिनी, कुठेही जायचं नाहीयेस. बैस खाली. असे का करतेस? ऐकायचं आता माझं. आतापर्यंत ऐकलं ना तुझं? आज कुठेही बाहेर जायचं नाहीये. घरात थांबून काय करू? बोलते मी तुझ्याशी. बस. बोल आता. अहो, तुम्ही काय गप्पच बसणार आहात का? बोलतोय. हे बघ गहिनी, एवढ्या प्रेमाने सांगितले की तो ऐकणार आहे का? कशा विषयी बोलत आहात तुम्ही? लग्नाचा विषय तर राहिलाच. आता थोड्या वडिलांना हातभार लाव, म्हणजे 4 पैसे कमावशील. म्हणजे पैशा संदर्भात विषय चालू आहे. बोलायला नको का गहिनी? नुसतं बसून नाही चालणार आता. आहेत का कोणी घरात? बरं झालं तुम्ही आलात. अहो, सकाळच्याला येऊ दिसला नाही ना बाहेर, म्हणून आलो. आज ह्याने काही प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय सोडणार नाही याला बाहेर. ए गहिनी, आता जरा आई बाबाचं ऐक थोडस. बरं, लगीन तर नाही म्हणतोयस, बरं आता काम तर करावं लागेलच की. हा, अगं कदंबा, कुठे निघालीस? मी माझ्या कक्षात चालले ग. पण तुम्ही कुठे हिंडताय? देवींचा संदेश द्यायला आलो आहोत. देवींचे अनुष्ठान आता पूर्ण झाले आहे. देवींचे अनुष्ठान पूर्ण झाले होय? केव्हाच झालं, पण तुझं देवींकडे लक्षच नाही बघ. असं कसं होईल? आता तुम्ही मला सांगणार का माझं काय काम आहे ते? आता आम्ही कोण, तुला काय सांगणार? देवींचा संदेश तुला ध्यानात आला असेलच ना? बरं, कशासाठी बोलवलंय? ते काय देवींनी आम्हाला सांगितलं आणि आम्हाला ठाऊकही नाही, पण देवी रागावलेल्या होत्या. अगं पण असं काय झालंय? तू असं काही केलं नाहीयेस ना ज्याच्यामुळे देवी रागवलेल्या आहेत? मी कशाला काय करू? जे काय असेल ते देवींना विचारेनच.
आणि माझ्या विरुद्ध कान भरणारे काही कमी आहेत का इथे? हे बघ कनमवा, जे काही असेल ते असेल. आम्ही चाललोच आहोत तिकडे, तूही ये लवकर. कोणीतरी काहीतरी कान भरले आहे हे नक्कीच. रुक्मिणी, मला असं वाटतंय आपण गहिनीशी असं वागायला नको. असे म्हणजे कसे? घराच्या बाहेर जायचे वगैरे. त्याशिवाय तो ऐकणार नाही. मी पण आई आहे त्याची, मलाही काळजी आहे. आणि हो, एक आठवलं, काल त्याचे मित्र म्हणत होते की त्याला खरं काय आहे ते सांगून टाका म्हणून. काय करायचे मग? अहो, असं काय करताय? त्याला सांगितले तर त्याच्या मनाचे काय होईल, आपले काय होईल? आणि पोटात वाढवलं नसले म्हणून काय झालं? मुलगाच आहे तो माझा. उद्या त्याला कोणी सांगितलं तर आपल्या जवळच येणार आहे ना तो. तेव्हा काय करायचं? रुक्मिणी, तेव्हाचं तेव्हा पाहू. काकी, काकी, गहिनीला बाहेर जायचं आहे ना व? आम्ही जातो त्याच्या संगतीला आणि त्याला जसं घेऊन गेलो तसं घेऊन बी येतो. म्हणजे ऐकणार नाहीयेत तुम्ही? अहो, तो हट्ट का करतोय ते तरी समजेल ना व? बरं, पण दुपारच्या आत परत या घरी. होय होय, येतो. घरात का मन रमत नाहीये गहिनीचं, काही समजत नाहीये. देवी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे राजवैद्यांना बोलावले होते. ती येतच आहे. तिला कल्पना दिली आहे का की विषय नेमका काय आहे ते? नाही देवी. देवी, कशी आहे प्रकृती? मी बरी आहे. तू सांग, तुझं काय सुरू आहे? राजवाडा ते घर आणि घर ते राजवाडा, या व्यतिरिक्त काहीच आयुष्य राहिलं नाही. राजवाड्यातून थेट घरी जातेस की आणखी कुठे? आणखी कुठे जाणार देवी? ज्या औषधी वनस्पती हव्या आहेत त्या राजवाड्याच्या परिसरातच आहेत, त्यामुळे कुठे जाण्याचा प्रश्नच येत नाही. पण माझ्याकडे तर वेगळीच माहिती आहे. आपण विचारावं. मी जे काही आहे ते खरं सांगेन.
आपल्याला काही शंका आहे का? शंका नाही, खात्री आहे.